नमस्कार. पुणे म्हाडाच्या घरांची वाट पाहणाऱ्या हजारो अर्जदारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे मंडळाच्या 4186 घरांसाठी होणारी सोडत जी जानेवारी महिन्यात होणे अपेक्षित होती ती आता काही काळ पुढे ढकलण्यात आली आहे. या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे राज्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका. सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे नियमानुसार म्हाडाला या काळात घरांची सोडत जाहीर करता येत नाही. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 21 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालेल. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे आणि या निवडणुकाचा निकाल 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होईल. पुणे म्हाडाकडे या घरांसाठी तब्बल 2,15,000हून अधिक अर्ज आले आहेत आणि सुमारे 450 कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा आहे. आचारसंहितेमुळे प्रशासकीय कामावर मर्यादा आल्या असल्या तरी म्हाडाकडून अर्जाची छाननी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नक्की लॉटरी कधी होणार? तर मित्रांनो, 7 फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल. त्यानंतर म्हाडा प्रशासनाकडून नवीन तारीख जाहीर केली जाईल. सध्याच्या अंदाजानुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला ही बहुप्रतीक्षित सोडत काढली जाऊ शकते. त्यामुळे अर्जदारांनी आता काही दिवस संयम ठेवणे गरजेचे आहे. या विलंबाबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की कळवा. म्हाडा लॉटरीच्या अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.